शरद पवार यांना केंद्र सरकारची झेड+ सुरक्षा मिळण्याची शक्यता। सध्या पवारांना राज्याची झेड+ सुरक्षा, मात्र राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेमध्ये वाढ होण्याचा अंदाज। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, परीक्षेतील गोंधळाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलणार, सुप्रिया सुळेंची माहिती, तर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत एमपीएससीच्या अध्यक्षांना विनंती, फडणवीसांचं ट्विट। पुण्यामध्ये शास्त्री रोडवर एमपीएससी विद्यार्थ्यांचं रात्रीपासून आंदोलन, 258 पदांसह महाराष्ट्र कृषी सेवेची परीक्षा घ्या, विद्यार्थ्यांची मागणी। लातूरच्या अहमदपूरमध्ये मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, मुख्यमंत्र्यांसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री परळीहून नांदेडकडे जात असताना ताफा अडवला। शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यामध्ये मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, बांदल यांना मुंबई कोर्टामध्ये हजर केलं जाणार, घरी 5,60,00,000 रुपये आढळल्याची माहिती। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय राज्यव्यापी संपाला मोठा प्रतिसाद, लाडक्या बहिणींकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। आरक्षण वर्गीकरणाविरोधामध्ये विविध संघटनांकडून भारत बंद, सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीचा विरोध। पोलिसांचा चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवरच लाठीचार्ज, बिहारच्या पाटण्यामधील दलित आदिवासी संघटनांच्या आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल, उपजिल्हाधिकारी देखील संबंधित पोलिसावर चांगले संतापले। खासदार ओमराजे निंबाळकरांच्या लातूरमधील कार्यक्रमामध्ये मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी, तर म्हणणं ऐकून घेत आपण आंदोलकांच्या मतांशी सहमत असल्याची ओमराजे यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरमध्ये महायुतीच्या नेत्यांविरोधात अज्ञातांची पोस्टरबाजी, कोल्हापूरचा विकास खुंटवणाऱ्या सरकारचं स्वागत, पोस्टरवर उल्लेख, महायुतीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोस्टर झळकले। 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश, 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम। बीडच्या परळीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचं उद्घाटन, कार्यक्रमाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांची उपस्थिती। गोंदिया शहरामध्ये बंद दरम्यान काही दुकानं सुरू असल्यानं दगडफेक करत तोडफोड, काही जण दुचाकीवर दांडे हातात घेऊन फिरत असल्याचं देखील समोर। मुंबईकरांना लवकरच कचरा उचलण्याचे देखील पैसे महापालिकेला मोजावे लागणार, पालिकेकडून प्रशासकीय प्रक्रिया सुरू, ठाणे विरार पालिकांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास सुरू। आंतरराष्ट्रीय सनातन आयोगाची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली, वेळ वाया घालवल्याप्रकरणी याचिकाकर्त्यांना 10,000चा दंड। मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिकेची जोरदार मोहीम, कारवाईची धार तीव्र करण्यासाठी अतिक्रमण आणि निर्मूलन विभागाकडून 111 निरीक्षकांची भरती करण्यात येणार, 4 सप्टेंबरला परीक्षा होणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 125वा पदवी प्रदान समारंभ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार, पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू। पुण्यातील सर्वच नाट्यगृहांचं महानगरपालिकेकडून अग्निसुरक्षा परीक्षण, अग्निशमन यंत्रणेच्या त्रुटींसह कलाकारांच्या अडचणी सोडवण्याचं पालिकेचं आश्वासन। पुण्यामध्ये ड्रग्ज खरेदी करणाऱ्या 119 जणांपैकी 70 जणांपर्यंत पोहोचण्यामध्ये पोलिसांना यश, यातील काही जण उच्च शिक्षित आणि आयटी कंपनीमध्ये काम करणारे, तर पोलिसांकडून 70 जणांचं समुपदेशन केलं जाणार। जर्मनीतील बाडेन-वुर्टेनबर्ग राज्याला महाराष्ट्रामधून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जाणार, पात्र युवकांना राज्य सरकारतर्फे मोफत जर्मन भाषा शिकवली जाणार। जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये 5 प्रशिक्षण केंद्र। वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण, मेट्रो स्थानकांप्रमाणेच आता इथून देखील प्रवाशांना मेट्रोमध्ये बसता येणार।